8 दिवसात इथे 4 मर्डर झालेले मॅडम. सुव्यवस्था जे आहे ते ढासळली असं वाटत का? एक तर कान्या बऱ्याच वर्षापासून म्हणजे मला आठवतं आहे की मी आता सातत्याने सभागृहात ज्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मांडते तर आपल्याकडचे 2 प्रश्न महत्त्वाचे म्हणजे आपल्याला दिसत आहेत. एक म्हणजे पैसा जमिनीचा खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या जमिनींचे तंटे बखेडे जमिनी बळकावणं अशा प्रकारचे गुन्हे आणि त्यातून होणारे खून. दुसरं जे आहे की या सगळ्यांच्या पाठीमागे काही वर्गणी किंवा खंडणी जमा करणारे सूत्रधार असतात आणि ती कोणाला किती मिळायची याच्यामधून होणारे खून. आणि काही लोक जे तडीपार होतात ते कुठे मोरवेल्ला मुळशीमध्ये राहतात, कोणी तळेगाव लोणावळ्यात राहतात, कोणी मुंबईला जाऊन नव्या मुंबईत राहतात आणि याच्यामुळे सुद्धा असे समाजकंटक असे हस्तक्षेप होऊन एका बाजूला सरकार खूप चांगल्या हेतूने पायाभूत सुविधा वाढवत आहेत पण त्यामुळे चांगल्या रोडवरून पळून जाणे सोपं होतं आहे लोकांना आणि त्यामुळे तेवढीच पोलिसांची संख्यासुद्धा वाढवणं आवश्यक झालेलं आहे त्या नवीन पायाभूत सुविधांनुसार. म्हणून आम्ही महाराष्ट्राचा सेफ्टी ऑडिट हा कार्यक्रम महिला संघटनांच्या मदतीने सगळीकडे घेतो आहे आणि त्याचाच भाग म्हणून प्रत्येक ठिकाणी गेल्यावर केवळ त्या घटनेपुरता पाठपुरावा न करता पोलिसांना अजून काही साधनसामग्री लागत असेल, वाहतुकीची साधनं लागत असेल, काय आता हे ऑफिस चांगलं त्यांचं झालेलं आहे पण अशा प्रकारनी व्याप्ती करत असताना हे पिंपरी चिंचवडचं स्वतंत्र पोलीस आयुक्तालय असावं स्वतः मी पण अनेक वेळेला सभागृहात मांडलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये आता प्रगती झालेली दिसते. परंतु कन्व्हिक्शन रेट वाढला पाहिजे या दृष्टिकोनातून सगळ्यांनी एकत्र काम करायची गरज आहे. काही शक्ती कायद्याची बरीच चर्चा झाली पण त्याचं इम्प्लिमेंटेशनमध्ये बरंच अडचणी येत आहेत किंवा त्याबाबत जागरूकता होत नाही, त्याबाबत काय? शक्ती कायदा हा महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षांनी चर्चा केली. त्याच्यानंतर भारतीय न्याय संहितेमध्ये त्यातले सगळे मुद्दे समावेश झालेले आहेत आणि 2024पासून जसं भारतीय न्याय संहिता लागू झाली आहे त्याच्यामध्ये ठराविक वेळेत चार्जशीट झालं पाहिजे. त्याचबरोबर पीडितांना कधी तारखा आहेत याची माहिती झाली पाहिजे. डाटा कोणी जर का त्याचा दुरुपयोग केला किंवा तो दिला नाही तर त्याच्यावर कारवाई होईल. ह्यातले 90% गोष्टी या भारतीय न्याय संहितेत समाविष्ट केलेल्या आहेत. परंतु आपल्या समाजातला जो विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षाला फक्त शक्ती कायद्याचं स्मरण होतं परंतु भारतीय न्याय संहितेचं स्मरण होत नाही आहे आणि त्याला कारण त्यांची पार्शल मेमरी आहे सगळी. महाराष्ट्र सरकारने आता गेलं जे आर्थिक अधिवेशन झालं त्याच्यामध्ये ॲसिड थ्रोईंग आणि सायबर क्राईम याच्याबद्दलचं नवीन एक विधेयक पारित केलेलं आहे की जेणेकरून ते भारतीय न्याय संहितेत नव्हतं. असं असलं तरी 7 वर्षाच्या आत शिक्षा जर का होत असेल तर बऱ्याच वेळेला न्याय संहितेत एक मोठी अडचण आहे की त्या आरोपीला जाणीव करून द्यायला लागते की तुला अटक करणार आहे. तर मग अशा वेळेला कोण आरोपी हजर राहील. म्हणून मी माननीय सदानंदजी दाते यांच्यासोबतची बैठक घेतली विधिमंडळात. त्यात आम्ही विनंती केलेली आहे की भारतीय न्याय संहितेमध्ये आरोपीला नोटीस देण्याची जी तरतूद आहे ती काढून टाकून त्याला जर का तो समाजविघातक ॲक्टिव्हिटी करत असेल तर डायरेक्ट अरेस्ट करता आली पाहिजे. अशा प्रकारची पावलं उचलली पाहिजेत आणि त्यामुळे शक्ती कायदा जे म्हणतात ते शक्ती कायद्यामधले बरेचसे मुद्दे हे सगळ्या अंमलबजावणी झालेली आहे. परंतु जनतेची बऱ्याच ठिकाणी मागणी दिसते की आम्हाला हा गुन्हेगार ताब्यात द्या आणि आम्ही त्याच्यावर कारवाई करू. हे भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत शक्य होणार नाही. मॅडम, माळुंग्याचं जे आहे जो आरोपी आहे तो सुद्धा परप्रांतीय आहे आणि आत्ता जे बिरदेवडीला घटना घडली त्यासुद्धा परप्रांतीयच आरोपी आहे. जे चाकणचे तुम्ही म्हणले आता विनयभंगाची घटना घडली त्याच्यामध्ये सुद्धा परप्रांतीयच आहे. तर त्याच्यावर काय कंट्रोल करता येईल आपल्याला? कारण परप्रांतीय संख्येत तुम्हाला सांगेल ना की जे परप्रांतीय येत आहेत ते फक्त रोजगारासाठी येत आहेत त्याची पण नोंद ठेवा पण त्यांचे तिकडचेच काय पत्ते आहेत, तिकडचे त्यांचे काय व्यवसाय आहेत आणि जे गुन्हे घडतात त्या गुन्हे घडणाऱ्या आरोपींच्यामध्ये काही एकत्र एखादी शक्ती आहे का की ज्याच्यामधून या मुलींवरती अशा प्रकारचे अत्याचार होत आहेत याची तपासणी नक्कीच झाली पाहिजे. आणि त्या दृष्टीने जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत गेल्या 2 वर्षामध्ये त्यामधल्या आरोपींचा जो थांगपत्ता आहे तो सगळा त्यांनी शोधावा अशा प्रकारच्या सूचना मी केलेल्या आहेत. काही मानसिकता बदलत चालली आहे का एक समाजमानाची आपण म्हटली तर? कारण काही नसरापूरची घटना असेल किंवा माळुंग्याची घटना जो काही कायद्याचा धाक असेल किंवा समाजातली जी मानसिकता होती कुठल्या वाईट प्रवृत्तीबद्दल त्यात बदल होतो आहे असं सातत्याने वाटतं. एक झालेलं आहे की सामाजिक माध्यमांवरती प्रचंड बेजबाबदारपणाने लोक माहिती टाकतायत, पॉक्सोमधल्या लोकांचे फोटो टाकतायत, त्या मुलीचा फोटो सापडला नाही तर दुसरीच मुलगी पॉक्सोतली मुलगी आहे म्हणून दाखवत आहेत. हे सर्व बेकायदेशीर गोष्टी जशा आहेत तसं अश्लीलता आणि वेगवेगळ्या प्रकारचं यौन शोषण
याचा प्रचंड ससेमिरा चाललेला आहे सोशल माध्यमांवरती. काय वयाची मुलं हे बघतायत हे कोणी पाहत नाही आहे. आणि या पार्श्वभूमीवरती हे जरूर आहे की आपण कशा प्रकारे समाज माध्यमांचं एक चांगल्या प्रकारचं भूमिका ठेवतो आहे याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे असं मला वाटतं. त्याचबरोबर दोषसिद्धीचं प्रमाण पूर्वी 2014पर्यंत फक्त 10 ते 12% होतं सोशल क्राईम्समध्ये, म्हणजे हुंडाबळी असतील, मुलींवरचे अत्याचार असतील. अल्पवयीन मुलींवरती तर कन्व्हिक्शनचं प्रमाण त्यांच्या गुन्ह्यांमध्ये तर 2.5% होतं फक्त. म्हणजे मला पक्षीय काही काढायचं नाही, पण 2014 नंतर हे प्रमाण आता 30, 35, 25% तरी वाढलेलं आहे. खरं तर ते 90% गेलं पाहिजे असं माझं मत आहे. पण त्यासाठी म्हणून अशा गुंडांना जोपर्यंत जरब बसत नाही, जोपर्यंत प्रत्यक्षात शिक्षा होत नाही आहे, तोपर्यंत आपण असं केलेलं चालतं असं जे लोकांना वाटतं. ते मला असं वाटतं की CCTV किंवा इतर ठिकाणून अधिक निगराणी झाली तर लोकांचा धाक त्याच्यामध्ये वाढू शकेल.